29 नोव्हेंबर 2025 रोजी अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे एका अज्ञात इसमाने फोन करून अमरावती शहरात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली होती। सदरची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तात्काळ दखल घेऊन गुन्हे शाखेच्या पथकास सदर इसमास ताब्यात घेण्याकामी आदेशित केले। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकाने प्राप्त मोबाईल क्रमांकावरून सदर इसमाबाबत माहिती मिळवली। तसेच तो सध्या इंदोर मध्य प्रदेश येथे असल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखेचे पथक तात्काळ इंदोर येथे रवाना झाले। पथकाने इंदोर पोलिसांच्या मदतीने मोठ्या शिताफीने नमूद आरोपीस ताब्यात घेतले। नमूद आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पुढील तपास कामी पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा यांच्या ताब्यात देण्यात आले। सदर आरोपीने 2 वर्षा अगोदर सुद्धा आयुक्तालय हद्दीत बॉम्बस्फोटाची धमकी तसेच पोलिसांना अश्लील शिवीगाळ करणे असे प्रकार केले आहेत। सोहेल पांडुरंग शेख वय 33 वर्ष राहणार रहाटगाव अमरावती असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे तथा रमेश धुमाळ, शिवाजी बचाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार फिरोज खान, सतीश देशमुख, नईम बेग, रणजित गावंडे, प्रभात पोकळे यांनी केली आहे। 28 तारखेला रात्री आमच्या अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने फोन करून शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती आणि या पार्श्वभूमीवर तात्काळ त्याच्या गांभीर्याने दखल घेऊन फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचबरोबर संपूर्ण शहरातले जे पोलीस ठाणे आहेत ते त्यांना अवगत करण्यात आलं, त्यांना अलर्ट करण्यात आलं। याबाबत DCP झोन 2 श्याम घुगे आणि आमच्या सर्व टीम्स, नंतर क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण या आणि फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट या सर्वांनी आपापली पथकं तयार केली। क्राईम ब्रँचचं एक पथक त्याच्या मागावर त्याचं ठावठिकाणं घेण्यासाठी रवाना झालं। त्याचं ठावठिकाण इंदोरमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी ते रवाना झाले आणि त्यांनी आज पहाटे त्याला इंदोरवरून ताब्यात घेतलेलं आहे इंदोर पोलिसांच्या मदतीने आणि या ठिकाणी आणलेलं आहे। त्याचबरोबर शहरभरामध्ये घुगे साहेबांची टीम आणि आमच्या टीम्स यांनी संपूर्ण ठिकाणी नाकाबंदी लावली। त्याचबरोबर सर्व व्हायटल इन्स्टॉलेशन जे आहेत, धार्मिक महत्त्वाची स्थळं आहेत किंवा शाळा कॉलेजेस आहेत, बसस्टँड रेल्वे स्टेशनचे परिसर आहेत, रेल्वे ट्रॅक्स आहेत, अशा सर्व ठिकाणी योग्य ती बंदोबस्त लावून त्या ठिकाणी BDDSचं घातपात विरोधी तपासणी करून आणि संबंधितांना सर्वांना अलर्ट करून योग्य ती कारवाई करण्यात आली, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। दरम्यानच्या काळामध्ये हा व्यक्ती जो आहे आरोपी सोहेल पांडुरंग शेख याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई फ्रेजरपुरा पोलीस ठाणे करत आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।